हॅलो एव्हरीवन. तर आज आहे नेक्स्ट डे आपला त्र्यंबकेश्वरचा आणि आम्ही आलो आहे इथे निवृत्ती महाराजाच्या मंदिरात. तर बांधकाम सुरू आहे, तुम्हाला दाखवते मी ते मंदिर. आणि परिसर हा असा आहे, बांधकाम सुरू आहे, तुम्हाला दाखवते मी ते मंदिर. इकडनं एंट्री होते आणि हे आहे निवृत्ती महाराजांचं मंदिर. हे आहे इथला भक्त निवास आणि तिकडे आहे निलगिरी पर्वत. याच्या बाजूला म्हणजे तो दिसतो आहे, तो आहे निलगिरी पर्वत आणि हा सगळा इथून तिथून ब्रह्मगिरी पर्वत. चला आपण मंदिराचं दर्शन घेऊ. हे असं आहे मंदिर. याची एंट्री दुसऱ्याकडून आहे आणि एक्झिट दुसरीकडून आहे. असा सगळा परिसर आहे हा. किती छान आहे. एक दोन तीन चार, इथे दोन पिंड आहेत आणि इकडे दोन पिंड आहेत. याच्यामध्ये एक मोठी पिंड आहे आणि इथे असं हे तुळशी वृंदावन आहे. 5 पिंड आहेत इथे. इकडे काय माहित नाही. बिल्डिंग आहे इकडे. इकडे काही नाही. हे मंदिराचा कळस. काम सुरू आहे. तो बघा निलगिरी पर्वत. तो जो डोंगर दिसतोय तो आहे निलगिरी पर्वत. आपण आलोय आता स्वामी समर्थ मंदिराच्या गुरुपीठामध्ये. हे पूर्ण स्वामी समर्थ गुरुपीठ आहे आणि जायचे आपल्याला वर. चला तर मग जाऊ. हा किती सुंदर आहे. चल. आला रे आला.
पण मग दुपारी ऊन होतं ना रे, बरोबर नाही वाटलं. हो ना, तीच ना. या टायमाला कसं बरं वाटतं, शांत. तो दर्शक सूर्यदर्शक वर यायला पाहिजे असा होता. घ्यायचा बस, फोटो घ्यायचा ना असा. हे आहे गुरुपीठ स्वामी समर्थाचं. आले का गाडी? मला नाही माहिती, त्याला दिसलं तर पाहिजे. आतमध्ये बिलकुल अलाउड नव्हतं फोटो काढण्यासाठी किंवा मोबाईल यूज करण्यासाठी, पण तरी पण मी जसं पॉसिबल होईल तसं केलं आहे आणि दाखवलं आहे. मंदिर खूप छान आहे. आतमध्ये जप सुरू होता आणि हे असं आहे. हे आहे त्र्यंबकेश्वर. हे पूर्ण असं डोंगर आहे आणि डोंगरामध्ये हे घरं वसलेले आहेत.